नमस्कार मित्रांनो, कायदेभान या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मराठा आरक्षणाबद्दल. तुम्हाला माहिती आहे, आत्ताच नुकतंच मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रिजेक्ट केलं आहे. महाराष्ट्र शासनाने जो मराठ्यांना आरक्षण दिलं होतं ते सुप्रीम कोर्टाने हाणून पाडलं आहे. तिथे मराठ्यांची पिटिशन रिजेक्ट झाली आहे. त्याच्यावर सगळीकडे आता सर्वत्र चर्चा चालू आहे. एक वर्ग म्हणतो, मराठा किंवा त्यांचे प्रतिनिधी म्हणतात की आमच्यावर अन्याय झाला, आणि शक्यतो सगळे हेच म्हणतात मराठ्यावर अन्याय झाला, मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे होतं. तर हे सर्वसाधारण लोकांचा असा सूर आहे. तर मी तुम्हाला त्याच्यातल्या आज कायदेशीर बाबी काय आहेत दोन गोष्टी समजावून सांगणार आहोत. एक आहे गायकवाड आयोग, आणि दुसरं आहे की आर्टिकल 16/4. हे दोन गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहोत की या दोन गोष्टीच्या बेसिसवर मराठा आरक्षण कसं रिजेक्ट झालं. कारण मराठा आरक्षणाचा रिजेक्ट होण्यामागे काय का बरं हे रिजेक्ट झालं, तर सगळे एक्सपर्ट एकाच गोष्टीवर एम्फसाईज करत आहेत मराठा आरक्षणाचं रिजेक्शनचं कारण सांगताना की सुप्रीम कोर्टाने 50% जो थ्रेशहोल्ड आहे, 50% जो कॅप आहे, तो कॅप एक्सीड झाला, त्याच्यामुळे मराठा आरक्षण रिजेक्ट झालं असं सांगण्यात येतं. पण फक्त तेच नाही, त्याच्या मागे अजून एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर मुळात आरक्षण जी संविधानात जे आरक्षण आहेत, आर्टिकल 15 आणि 16 याच्यामध्ये आरक्षण दिले आहेत, त्याची मी आधी डेफिनेशन वाचून दाखवतो. कारण मराठ्यांना जे आरक्षण पाहिजे आहे ते कुठल्या आर्टिकलमध्ये पाहिजे, तर आर्टिकल 16/4, आर्टिकल 16/4 या अंतर्गत मराठ्यांना आरक्षण पाहिजे. कारण हे आरक्षण हे काय म्हणतं सगळ्यात आधी समजून घेऊया, आणि हे प्रोव्हिजन काय म्हणते ते समजून घेऊया, आणि मग सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं ते पाहूया. तर ही प्रोव्हिजन काय म्हणते, आर्टिकल नंबर 16 म्हणते इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी इन द मॅटर ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट. तर आर्टिकल 16 काय म्हणते की पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये जी संधी दिल्या जाते, जी अपॉर्च्युनिटी दिल्या जाते, त्याची इक्वॅलिटी पाहिजे, हे आर्टिकल 16 म्हणतं. मेन क्लॉज असा म्हणतो. पण त्याच्यात सब क्लॉज जो टाकला आहे, सब आर्टिकल जो टाकला आहे 4, तो काय म्हणतो, जरी मेन आर्टिकल म्हणजे आर्टिकल 16 काय म्हणतं, मेन आर्टिकल इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी इन मॅटर ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट, पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये जी अपॉर्च्युनिटी मिळायला पाहिजे ज्या इंडियन सिटिझन्सना, त्याच्यामध्ये इक्वॅलिटी पाहिजे असं जरी म्हणते, तरी त्याच्यामध्ये त्याच 16 आर्टिकलचा सब आर्टिकल म्हणतो की एक एक्झम्पशन आहे. एक्झम्पशन काय आहे, नथिंग इन द आर्टिकल शाल प्रिव्हेंट द स्टेट from making a provision of reservation of appointments or posts in favor of any backward class of citizens which is in opinion of the state is not adequately represented in the service under the state. म्हणजे काय म्हणतं की सब आर्टिकल हे म्हणते, जरी मुख्य आर्टिकल असं म्हणतं की अपॉर्च्युनिटीची इक्वॅलिटी पाहिजे, असं जरी हे मूळ तरतूद असली तरी राज्यांना रिझर्वेशन देण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. पण हे रिझर्वेशन कोणाला द्यायचं म्हणते, हे रिझर्वेशन त्यांना द्यायचं. ते म्हणतं बघा की बॅकवर्ड क्लास ऑफ सिटिजन्स, एनी बॅकवर्ड क्लास ऑफ सिटिजन्स, म्हणजे कोणत्याही सिटिजनला जो बॅकवर्ड क्लासमध्ये आहे त्याला, ठीक आहे. पण कधी, त्या बॅकवर्ड क्लासला कधी द्यायचं हे पुढे सांगते, दोज हु आर ॲडिक्वेटली नॉट रिप्रेझेंटेड इन द सर्व्हिस अंडर द स्टेट. त्या बॅकवर्ड क्लासला ज्यांनी ॲडिक्वेटली नॉट रिप्रेझेंटेड इन द सर्व्हिस ऑफ स्टेट, म्हणजे ज्यांना राज्याच्या सेवेमध्ये, सर्व्हिसमध्ये ॲडिक्वेटली नॉट रिप्रेझेंटेड, ॲडिक्वेटली म्हणजे पुरेसं, नॉट रिप्रेझेंटेड म्हणजे प्रतिनिधित्व मिळालेलं नाही अशा लोकांना. म्हणजे आर्टिकल 16चा सब आर्टिकल 4 सरळ स्पष्टपणे सांगतो
की आरक्षण त्यांनाच दिल्या जाऊ शकतं ज्यांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नाही, त्यांना दिलं जाऊ शकतं. हे खूप महत्त्वाचं आहे. आर्टिकलमधलं नॉट रिप्रेझेंटेड ॲडिक्वेटली हे वाक्य अधोरेखित करून घ्यायचं. कारण तुम्हाला बाकी जे लोक सांगत आहेत ते लोक हे सांगत नाही आहेत प्रोव्हिजनमध्ये काय आहे, ॲडिक्वेटली नॉट रिप्रेझेंटेड, हे महत्त्वाचं. म्हणजेच समाजामध्ये किंवा स्टेटच्या सर्व्हिसमध्ये ज्यांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नाही, म्हणजेच ज्यांना प्रतिनिधित्व नाकारल्या गेलं, त्यांना प्रतिनिधित्व देण्याचा कार्यक्रम म्हणजे आर्टिकल 16च्या अंतर्गत येणारं रिझर्वेशन. आर्टिकल 16च्या अंतर्गत येणारं रिझर्वेशन म्हणजे जे गरीब आहेत, ज्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे, त्यांना प्रतिनिधित्व देण्याचा कार्यक्रम नाही. आर्थिक परिस्थिती खराब आहे त्यांना प्रतिनिधित्व देण्याचा कार्यक्रम नाही. हे परत परत लक्षात ठेवा. आर्टिकल 16च्या अंतर्गत मिळणारं आरक्षण हे दोज हू आर नॉट ॲडिक्वेटली रिप्रेझेंटेड इन द सोसायटी, ते सगळे ज्यांना समाजामध्ये किंवा स्टेटच्या सर्व्हिसमध्ये पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नाही, त्यांना प्रतिनिधित्व देण्याचा कार्यक्रम म्हणजे आर्टिकल 16च्या अंतर्गतचं रिझर्वेशन. सेम आर्टिकल 15मध्ये पण सांगितलं आहे, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास ऑफ सिटिजन्स ऑर फॉर द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स in so far such special provisions related to their admission and education institute, including private education institute where the aided and unaided by the state other than minority education institute. तिथे सुद्धा तुम्हाला बघा हे दिसतं की स्पेशल प्रोव्हिजन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास ऑफ सिटिजन्स. बघा 15मध्ये सुद्धा आर्टिकल 15मध्ये सब आर्टिकल 4मध्ये स्पष्टपणे दिलं आहे की मेकिंग एनी स्पेशल प्रोव्हिजन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ एनी सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास ऑफ सिटिजन्स. तिथे सुद्धा ते दिलं की कोणाला देता येतं शिक्षणाचं रिझर्वेशन, जे सोशली बॅकवर्ड आहेत. म्हणजेच परत ते झालं की दोज हू आर नॉट ॲडिक्वेटली रिप्रेझेंटेड, ज्यांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नाही, त्यांना प्रतिनिधित्व देण्याचा कार्यक्रम म्हणजे हे आरक्षण आहे. म्हणजे जर तुम्ही दोन्ही याचं जर नीट वाचलात तर आरक्षण कोणाला मिळतं, ज्यांना स्टेटच्या सर्व्हिसमध्ये किंवा समाजामध्ये पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नाही, त्यांना प्रतिनिधित्व देण्याचा कार्यक्रम म्हणजे आरक्षण. तर हे झालं कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे आरक्षणाच्या 2 तरतुदी. त्या तरतुदींचा एकूण सार काय आहे, तर आरक्षण त्याला नाही दिल्या जाऊ शकत जो गरीब आहे. आरक्षण या दोन्ही याच्यामधलं 15 आणि 16च्या तरतुदीमधलं आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16च्या तरतुदीखाली त्याला आरक्षण नाही दिल्या जाऊ शकत ज्याची आर्थिक परिस्थिती खराब आहे. मग कोणाला आरक्षण दिलं जाऊ शकतं, तिथे स्पष्टपणे लिहिलं आहे, दोज हू आर नॉट ॲडिक्वेटली रिप्रेझेंटेड इन द सोसायटी अँड द सर्व्हिस ऑफ स्टेट, त्यांना आरक्षण देण्याचा कार्यक्रम म्हणजे ज्यांना समाजामध्ये प्रतिनिधित्व नाकारण्यात आलं, समाजामध्ये प्रतिनिधित्व ज्यांना नाकारलं गेलं, त्यांना प्रतिनिधित्व देण्याचा कार्यक्रम म्हणजे आरक्षण. तर ही झाली आरक्षणाची तरतूद. आता मराठ्यांचं काय झालं, मराठ्यांचं आरक्षण काय फसलं, कारण या तरतुदीप्रमाणे मराठ्यांना समाजामध्ये कुठल्या क्षेत्रात प्रतिनिधित्व नाकारलं गेलं होतं, ज्याच्यामुळे आपण त्यांना मागास म्हणूया. कारण मराठ्यांना मागास आधी काय करावं लागणार आहे, मराठ्यांना हे डिफाईन करावं लागणार की ती मागास आहे. मराठे मागास आहेत हे जर आपण डिफाईन केलं किंवा ते आपण सिद्ध करू शकलो तर मराठ्यांना आरक्षण मिळणार होतं. मग मराठे मागास आहे याच्यासाठी आयोग नेमण्यात आलं, गायकवाड आयोग, आणि गायकवाड आयोगाने म्हटलं की मराठे मागास आहेत. मग सुप्रीम कोर्टाने मराठे मागास आहेत का याची मोजपट्टी लावली आणि तपासलं. काय तपासलं की मराठी कुठल्या क्षेत्रात मागास आहे, शिक्षणाच्या क्षेत्रात मागास आहेत का, नाही. व्यापाराच्या क्षेत्रात मागास आहेत का, नाही.
म्हणजे शिक्षणात त्यांना प्रतिनिधित्व नाकारलं गेलं का नाही, व्यापारात प्रतिनिधित्व नाकारलं गेलं का नाही, राजकारणात प्रतिनिधित्व नाकारलं गेलं का नाही, मराठ्यांना अजून इतर क्षेत्र जगण्याची जी क्षेत्र आहेत वेगवेगळी विविध क्षेत्र त्याच्यात मराठ्यांना आरक्षण प्रतिनिधित्व नाकारलं गेलं का नाही, विविध शासनाच्या सेवेमध्ये त्यांना प्रतिनिधित्व नाकारलं गेलं का नाही. एकंदरीत हे सगळं जेव्हा पाहिलं सुप्रीम कोर्टाने की विविध जी क्षेत्र आहेत आपली जीवनातली त्याच्यात मराठ्यांना प्रतिनिधित्व नाकारलं गेलं का, तर नाही. म्हणजे दोज हू आर ॲडिक्वेटली नॉट रिप्रेझेंटेड ही जी फ्रेज येते तिथे त्यामध्ये मराठी कुठेच बसत नाही, कारण त्यांना प्रतिनिधित्व कुठेच नाकारलं गेलं नाही. मग जे गायकवाड, मग सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं, जे गायकवाड आयोग म्हणतं की मराठी मागास आहेत, मग मागास आहेत तर हे सिद्ध करावे लागतं की जीवनातल्या ज्या वेगवेगळे क्षेत्र आहेत त्याच्यात मराठ्यांना प्रतिनिधित्व नाकारलं गेलेलं सिद्ध झालं पाहिजे. ते तर दिसत नाही. साखर कारखाने सगळे मराठ्यांचे आहेत, राजकीय पुढारी सगळे मराठ्यांचे आहेत, शिक्षण संस्था मराठ्यांच्या आहेत आणि इतरही अर्थसत्तेची जी काही सत्ता केंद्र आहेत ती मराठ्यांकडे आहे, व्यापाराची सत्ता केंद्र मराठ्यांकडे आहे, जमीन जुमल्याची सत्ता केंद्र मराठ्यांकडे आहे. म्हणजे जीवनातील जी विविध क्षेत्र आहेत त्या सगळ्या क्षेत्रामध्ये मराठ्यांचं वर्चस्व आहे. म्हणजे यांना कुठेही तिथे रिप्रेझेंटेशन नाकारलं गेलं नाही. म्हणून सुप्रीम कोर्टाने जे म्हटलं की गायकवाड आयोगाने जे काही निष्कर्ष काढलं की मराठी मागास आहे ते सुप्रीम कोर्टाच्या नजरेत त्याच्या सुप्रीम कोर्टाच्या मोजपट्टीवर ते फेल ठरलं, कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये मराठ्यांना प्रतिनिधित्व नाकारलं गेलेलं नाही. उलट या सर्व क्षेत्रामध्ये जीवनातील सर्व क्षेत्रामध्ये मराठ्यांचंच प्रतिनिधित्व आहे. त्याच्यामुळे आर्टिकल 16 सब आर्टिकल 4 याप्रमाणे दोज हू आर नॉट ॲडिक्वेटली रिप्रेझेंटेड म्हणजे ते ज्यांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नाही ते मागास, ही जी डेफिनेशन आहे या डेफिनेशनमध्ये मराठे बसत नाही. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने हे निष्कर्ष काढलं की मराठे मागास नाही पहिला. आणि मग सुप्रीम कोर्टाचा दुसरा निष्कर्ष होता की जी कॅप आहे 50%ची की 50%च्या वर आरक्षण जाऊ नये. मराठ्यांना आरक्षण दिलं तर ते 50%च्या वर जात आहे, त्याच्यामुळे त्यांना आरक्षण देण्यात येऊ नये. म्हणून आरक्षण नाकारण्याची 2 कारणं आहे. एक, मराठे मागास नाही. 2, आरक्षण 50%च्या बाहेर जात आहे, 50%ची लिमिट एक्सीड करत आहे. आता 50%च्या लिमिट एक्सीड करत आहे तर काही राज्यामध्ये तर 50%च्या वर गेलं आहे आरक्षण. त्याचं काय? त्याच्याबद्दल एकच आहे, ज्या राज्यांचं 50%च्या वर आरक्षण गेलं आहे, तामिळनाडूचं उदाहरण सांगतात बरेचदा, तर त्याच्याबद्दल एक पिटिशन आहे सुप्रीम कोर्टात. त्याचा जेव्हा निकाल लागेल ते 50% त्याला कमी करून कट करून 50%वर आणणार आहेत. ते आज न उद्या होणार आहे, त्याची काळजी करू नका. कारण तर आहेच 50%च्या वर जात आहे, पण दुसरं कारण, महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे मराठे मागास नाही. मागास का नाहीत? कारण जीवनातील विविध क्षेत्रात त्यांना प्रतिनिधित्व आहे. त्याच्यामुळे त्यांना प्रतिनिधित्व आरक्षणाच्या माध्यमातून देता येणार नाही. कारण आरक्षणाचा मेन हेतू हा आहे की हा गरिबी किंवा आर्थिक दुर्बलांना संधी देण्याचा कार्यक्रम नसून हा तो कार्यक्रम आहे, हा त्यांच्यासाठीचा कार्यक्रम आहे ज्यांना समाजामध्ये प्रतिनिधित्व नाकारलं गेलं त्यांना प्रतिनिधित्व देण्याचा कार्यक्रम म्हणजे आरक्षण आहे. आणि यामुळे मराठे हे या मोजपट्टीवर किंवा या निकषावर बसत नाही, म्हणून त्यांचं आरक्षण नाकारण्यात आलं. तर लीगल नॉलेज वाढवण्यासाठी कायदेभान बघत राहा. मी असंच तुम्हाला कायद्याच्या ज्या काही लहान सहान गोष्टी आहेत, कायद्यातले जे बारकावे आहेत ते तुम्हाला सांगत जाईल. बाय.